मी दिल्लीचा गेल्या 20-22 वर्षांपासूनचा आहे, पण माझा जन्म धुळ्यानजीक छोट्याशा गावात, लोकसंख्या 1200-1500 पेक्षा कमी आहे आणि तिथं मोलमजूर करणाऱ्या आईच्या पोटी मी जन्माला आलेलो आहे आणि मला मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं 95-97 पर्यंत, असं धरून चालायला पाहिजे. आज जरी मी फ्रेंच भाषेत JNU मध्ये तत्वज्ञान शिकवत असेल, पण आपण जवळपास एकाच पार्श्वभूमीचे आहोत. पण त्याच्यामुळेच, कारण 1 महिन्यांपूर्वी जे अंजनगाव सुरजीला कार्यक्रमात होतो, तिथं मित्रांनी माझा उल्लेख परत JNUचे प्राध्यापक आणि JNUचा मी प्राध्यापक आणि सध्या कुंभमेळा चालू आहे, ती गंगा आणि JNU यमुना एकत्र आल्यावरती महाराष्ट्रात काय घडतं असं परत ते अधोरेखित करत होते. पण हे करत असताना आपण सगळ्यात महत्वाचं विसरतो की JNUच्या आधी सुद्धा महाराष्ट्र नावाचं एक मोठं राज्य आहे आणि त्याला एक प्रगल्भ वैचारिक परंपरा राहिलेली आहे आणि त्या वैचारिक परंपरेची आठवण करणं मी सगळ्यात जास्त महत्वाचं ठरवतो JNUच्या ओळखीपेक्षा सुद्धा. आणि सांगायचा मुद्दा असं की माझ्या सार्वजनिक व्याख्यानांची सुरुवातच सकाळी मी नमूद केल्याप्रमाणे महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने JNU मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं मी 2017 मध्ये ते माझं पहिलं व्याख्यान आहे. तोपर्यंत मी क्लासरूमचा शिक्षक होतो. क्लासरूम मध्ये JNUच्या विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना फ्रेंच मध्ये तत्वज्ञान शिकवण्याचं काम करत होतो मी. पण तेव्हा आमचे जे उत्तर भारतीय मित्र आहेत आपले आंबेडकराईट विचारांचे, त्यांना वाटलं की हा मराठी माणूस आहे आणि महात्मा फुले जयंती आहे तर याने 2 शब्द बोलावं. पण त्यांना हे माहिती नव्हतं की माझी वैचारिक बैठक काय आहे. तिथं तर मी फक्त फ्रेंच भाषेचा, फ्रेंच साहित्याचा, फ्रेंच तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून त्यांना माहिती होतं. तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा तर आंबेडकराईट आणि फुले आंबेडकर शाहू विचारांचा माणूस आहे. तर त्याच्यानंतर माझी ही सार्वजनिक जीवनाची सुरुवात अशा पद्धतीने झालेली आहे. ही झाली पहिली आठवण माझे आणि ही ज्या विचारांसाठी आपण आज इथं सगळे एवढ्या संख्येने एकत्रित आहोत त्याची सुरुवात. आणि शिक्षणात जसं ज्यांनी पुस्तक वाचलेलं असेल त्यांना ठाऊक आहे की मी 10वीत नापास आहे. 10वीत म्हणजे सगळेच नापास होतात, तसं मी पण नापास आहे. कारण त्या वर्षी कॉपी चालल्या नाहीत, स्क्वॉड आलेला होता. आता ग्रामीण भागाची परिस्थिती आहे ती. तर आमच्याकडे आमचे संस्था चालकच सांगायचं काही टेन्शन कशाला घ्यायचं आहे ना. म्हणजे त्या काळी हे सब समस्या का हल 1 लोटा जल पण नव्हतं, म्हणून आम्हाला तो पण मार्ग नव्हता. म्हणजे विचार करा, सध्याचं जे वातावरण ज्याच्यासाठी आपले करंटे राजकारणी लाखो करोडो रुपये खर्च करतात, कशासाठी खर्च करतायत ते? उत्तर भारतातून कोणीतरी 1 लोटा जल सब समस्या का हल आपल्याला सांगतोय. महाराष्ट्र जो वैचारिक बाबतीत देशाला दिशा देणारं काम महाराष्ट्र करत होता, आता त्याला अशा लोकांची गरज भासते. आपल्याला लाज वाटायला पाहिजे खरंच. मी जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र सोडला 2002 मध्ये, लखनौला मी 3 वर्ष राहिलेलो आहे. जे उत्तर भारतात मला 23 वर्ष होत आहेत. ती परिस्थिती पहा तुम्ही. हे सगळं 1 लोटा जल मध्ये जर सगळ्या समस्याचं हल असेल तर ते तिथं आता तर सगळ्यांचे तिथं तर सतयुग यायला पाहिजे. UP बिहार मध्ये जाऊन पहा तुम्ही. महाराष्ट्र बऱ्याच बाबतीत प्रगत आहे, आर्थिक बाबतीत प्रगत आहे. अरे तिथे जरी त्यांनी सिद्ध केलं तर मी 1 नाही 10 लोटा जल टाकेल. तुम्ही जिथून येता तिथं दिवे लावून या ना, मग आम्ही पण स्वीकारू तुमचा जे युक्तिवाद आहे. तर ही जी अडचण आहे त्याच्यासाठी आपल्याला, कारण आत्ताची जी परिस्थिती आहे की ती नवीन परिस्थिती नाहीये. हे जे घटनाच्या चौकटी बाहेर जी कामं चालू आहेत धर्माच्या नावाने, त्या धर्माचं थोडं जरी आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, विश्लेषण, सत्यशोधन अजून त्याची पुढची स्टेप असते, पुढचं पाऊल असतं सत्यशोधन केल्यावरती, तर हे सरळ आमच्यावरती काय आरोप लावतायत, हे आमच्या धर्माचा द्वेष करतात. त्यांचं एकच हत्यार असतं की तुम्ही हिंदू धर्माचा द्वेष करता. हा जो मनुवाद आहे, ह्या ज्या मनुवादी अजगराने हिंदू धर्माला जो विळखा मारलेला आहे त्याची सुटका, कारण हिंदू हे फार मोघम नाव आहे.
हिंदूच्या अंतर्गत हे जेव्हा खासगीत बोलतात ते हिंदू शब्द वापरतच नाही. ही जी मनुवादी जी परंपरा आहे, विषमतावादी आहे, ज्याला त्यांनी शास्त्राचाच धर्माचाच आधार देऊन ठेवलेला आहे. जे मी सकाळी जे नमूद केलं की आपलं संविधान आपल्याला व्यक्तीची प्रतिष्ठा एक स्वयंभू मूल्य म्हणून संविधानात आहे की तुम्ही व्यक्ती असणं पुरेसं आहे प्रतिष्ठित होण्यासाठी. तुम्हाला जात धर्म हे संविधान मानत नाही. प्रत्येक नागरिकाला फक्त व्यक्ती असणं पुरेसं आहे, त्याला प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या गोष्टी लागत नाही. कारण ह्या संविधानाची जी मूल्य आहेत ते ह्या परंपरेतून येतात आणि ही परंपरा एवढी नवी नाही किंवा एवढी कमजोर नाही. हिला सुद्धा 2500 वर्षाचा वारसा आहे. जे धम्म, भक्ती, प्रबोधन हे 3 महत्वाचे जर टप्पे तुम्ही अभ्यासले, तिथे बरेच आपले प्राध्यापक मित्र बसलेले आहेत. हा जो संविधानात जो समतावादी विचार आहे, जो मानवतावादी विचार आहे, जो न्यायवादाची गोष्ट करतो, जो बंधुभावाची, हा काय पाश्चात्य विचार नव्हे, हे काही उधारी घेतलेली नाही आहे. जे जेव्हा घटना अस्तित्वात आली तेव्हा यांनी जो रामलीला मैदानावरती थैथयाट लावला होता, ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना माहिती, त्यांनी काय आरोप केला होता की बाबासाहेबांनी ही घटना सगळी पाश्चात्य देशांकडून उधार आणलेली आहे. वास्तव मात्र तसं नाही. ते वास्तव महात्मा फुले यांनी खोदून काढलेलं आहे की आपल्या भारतीय परंपरेतच वेळोवेळी या प्रतिगामी वर्चस्ववादी विषमतावादी विचारसरणीच्या विरोधात बंड निर्माण झालेला आहे आणि धम्म त्याच अपत्य होतं. जे धम्म हे असं बंड आहे की त्या काळी मोठ्या प्रमाणात कर्मकांड निर्माण झाले होते. अशी कर्मकांड की ज्याच्यामुळे बहुसंख्य समाजाच्या वाटेला दारिद्र्य हे अपरिहार्य असतं जेव्हा कर्मकांड वाढतात आणि मोजक्या लोकांच्या तुंबड्या भरल्या जातात. कारण या कर्मकांडांचा आणि संविधानात नमूद केलेल्या एकमय भारत, प्रबुद्ध भारत काही संबंध नाही. उलट ही कर्मकांड त्या एकमय भारत, प्रबुद्ध भारत या संकल्पनेला सरळ सरळ छेद देणाऱ्या आहेत, सरळ सरळ मारक आहेत. एकमय भारत ही संकल्पना महात्मा फुले यांची आहे. कारण तत्कालीन समाजाचं जेव्हा त्यांनी विश्लेषण केलं तर तत्कालीन भारतीय समाजात हा शतखंडित होता, एकमय नव्हता. तो आज एकमय आहे का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. ज्याच्या समाजात चुकीच्या चालीरीती आहेत त्याचं विश्लेषण सुद्धा करता कामा नये, सत्य पुढे आणताच कामा नये. सत्याचं एवढं वावडं ह्या बुद्धिविरोधी लोकांना का? सध्या जे प्रकरण गाजतंय, महात्मा फुले यांच्याविषयी जो चित्रपट येतोय त्याच्यावरती बंदी का आणतायत, लांबणीवरती का टाकतात? किती साधी गोष्ट आहे. अरे ज्या समाजाने दगडधोंड शेण फेकलेलं आहे, इतिहासाचं कसं काय तुम्हाला त्याच्याशी काय म्हणायचं की परग्रहाहून आली होती लोक? कुठून आली होती? सत्याचा शोध लागेल ना. मग चला ठीक आहे, आम्ही ज्या विचारसरणीचे पाईक आहोत ती विचारसरणी सूड बुद्धीने वागत नाही. आमची एवढीच अपेक्षा असते की आज तरी माणसांमध्ये या. ही काय हिंसक विचारसरणी नाही, ही विचारसरणी करुणेचा पुरस्कार करते. पण तुम्हाला तुमच्यात एवढी सुद्धा माणुसकी नाही की तुम्ही सत्य मानायला तयार की तुम्ही ज्या विचारसरणीचा पुरस्कार करताय ती विचारसरणी परत आपल्याला पारतंत्र्यात घेऊन जाणार आहे. फक्त तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही समग्र भारतीय समाजाचं नुकसान करायला वेळोवेळी तुम्ही तत्पर का असतात? असे किती तुम्ही स्वार्थी असू शकतात? सध्या चर्चा काय चालू आहे? आर्थिक युद्धाची चर्चा चालू आहे जगात. आर्थिक प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न कधी चर्चेला घेत नाही. येऊन जाऊ हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि हिंदू राष्ट्र निर्मिती करणार आहोत म्हणे आम्ही. काय हिंदू राष्ट्र? तो तिकडे तो कोणीतरी तिकडचा बाबा आहे त्यांनी एका गावाची निर्मिती केलेली शुद्ध हिंदू राष्ट्र, म्हणजे मनुवादी राष्ट्र म्हणायचं त्याला. मनुवादी राष्ट्र जे ऑलरेडी भारतात आहे. प्रत्येक गावाची रचना पाहिली तर अजून ते कसं तरी 60-70 वर्षाच्या प्रयत्नाने कुठेतरी त्या शतखंडित गावांना एकमय करण्याचा प्रयत्न चालू होता. एवढं सोपं नाही.
2500 वर्षाचं जे विष पेरलेलं आहे. आणि मला फार आनंद वाटतो विदर्भात की याची जाणीव, की आपल्याला कुठल्या गोष्टींनी गुलाम करून ठेवलेली याची जाणीव विदर्भात प्रखर आहे. म्हणून मुळे सरांसारखे असे अनेक मित्र आहेत की ते कर्तव्य बुद्धीने दिवस रात्र मेहनत करतात. एवढं सोपं नाहीये. प्रबोधनासाठी लोकांना जमवणं सोपं नाही. त्याच्यासाठी फार मेहनत लागते. आणि एवढ्या संख्येने तुम्ही इथं बंधू भगिनींना एकत्र केलेलं आहे, याच्या मागे फार मोठं काम. कारण प्रबोधनासाठी स्वतःच्या बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो. प्रबोधनाचं काम काय आहे? कारण प्रतिगाम्यांना काय आहे की, कारण आपला भारतीय समाज असं, जे मी अंजनगावला पण म्हटलं होतं की हा असा एकमेव समाज आहे जो बुद्धीला ओझं समजतो, वापरच करायचा नाही आम्हाला. जी विचारसरणी तुम्हाला शूद्र समजते, अतिशूद्र समजते, ज्या चोपड्यांमधून तुमचं अवमूल्यन येतं, तरी ते तुम्ही डोक्यावर कसं काय देऊ शकता? मग त्याचं कारण सगळंच वाईट नसतं परंपरेत. कारण सत्यशोधाचा अर्थच तो होतो. त्याच्यात बरं काय, कारण आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांनी पण बऱ्याच त्यांच्यापैकी विधायक विचारांसाठी जीवन वेचलेलं आहे. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. सगळंच आपल्याला काय बाहेरून आणता येणार नाही. आपल्यात पण संत गाडगे बाबा होऊन गेलेले आहेत. भक्ती परंपरा, जिथं समतेचा, न्यायाचा, बंधुभावाचा विचार आहे ते आपल्याला शोधून त्याचा पुरस्कार करावा लागेल. जे संविधानातले मूल्य काय, एकमय भारत, प्रबुद्ध भारत, जे मूल्य आहेत त्याचा आणि सध्याच्या परिस्थितीचा जरी आपण विचार केला तर तारतम्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच म्हटलं होतं. काय म्हटलं होतं त्यांनी? की संविधानात दिलेले मूल्य आणि सामाजिक व्यवस्था याच्यात अंतर्विरोध आहे. तो अंतर्विरोध कमी करण्यासाठी तुम्हाला समाजात पावलोपावली प्रबोधन करावं लागेल, जे 60 वर्षात त्याची गती फार कमी होती आणि त्याची किंमत आज आपण मोजतोय. कारण समाज हा महाकाय असतो. फक्त राजकारणात ते घटनात्मक मूल्य येणं किंवा फक्त काहीतरी ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथं घटनात्मक मूल्य, पण बाहेर सगळा जो समाज आहे घटना विरोधी वागतो आहे, त्याचं ऍक्च्युली शासनाने, व्यवस्थेने त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती. आम्हाला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला केव्हा मिळतात? जेव्हा आमचं शिक्षण संपतं. स्वतःहून आपण कुठेतरी ग्रंथालयात जातो, तिथं आपल्याला अनायलेशन ऑफ कास्ट वाचायला मिळतं. ही पुस्तकं, जी पुस्तकं समाजाची विषम रचना आणि घटनेचे मूल्य यांच्यात जी घडी बसवायची होती, त्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेत व्यवस्था नाही आहे. तर मी सांगतो 95 पर्यंत, म्हणजे मी जेव्हा 10वी नापास झालो तेव्हा, तोपर्यंत माहिती नव्हतं मला की हे काय गोष्टी असतात. मी जेव्हा धुळ्याला आलो 97 मध्ये, 10वी नापास झाल्यानंतर मी 3-4 वर्ष असंच कुठेतरी गॅरेजमध्ये क्रेनवरती काम केलेली आहेत. त्याच्यानंतर बाहेरून 12वीची परीक्षा दिलेली आहे मी. आपल्याकडे बाहेरून 12वीची परीक्षा देतात ना, तशी मी बाहेरून दिलेली आहे. आणि तेव्हा मी धुळ्याच्या एका संघाच्या ग्रंथालयात, मी कारण पुस्तक वाचायला आवडायचं मला तेव्हा, म्हणजे आता जास्त आवडतं पण मी आता चांगली पुस्तकं वाचतो. आणि 3 वर्ष मी संघाच्या लायब्ररीत काढलेली आहेत, येऊन जाऊन. आणि एवढा संघ येऊन गेलो तुम्ही डोक्यात, म्हणजे मला असं गांधीवाद आणि हे सगळं काही चालायचं नाही. समजा मी महाराष्ट्राबाहेर पडलो, त्याला वाटतं की हे छान आहे, कारण हे जे सगळे उत्तर भारतातून येत आहेत, हे सगळे एक लोटा जे काही घेऊन येत आहेत, खाली त्यांचे लोटे तिकडे सगळे. मी 23 वर्ष उत्तर भारतीय आहे. मी माझ्या 47 वर्षांपैकी 46 वर्षांपैकी 23 वर्ष उत्तर भारतातले आहेत माझे. म्हणून मी अर्धा उत्तर भारतीय म्हणून हक्काने मी माझ्या भागाविषयी पण सांगू शकतो. मी माझी ओळख बदलत जातो परत परत. कधी उत्तर भारतीय होऊन जातो, कधी फ्रेंच होऊन जातो, कारण आपण मानवतेला मानणारे व्यक्ती आहोत. म्हणून महात्मा फुलेंनी जेव्हा हे सत्यशोधनाचं काम सुरू केलं, सगळ्यात पहिला हल्ला करणारे चिपळूणकर होते. किती लोकांनी चिपळूणकरांचं नाव ऐकलेलं आहे? हात वरती करा बरं. सगळ्यांनीच ऐकलेलं आहे.
खतरनाक माणूस होता ना तो. काय म्हणत होता कारण तुम्ही सगळे प्रबोधन चळवळीतले माणसं म्हणून तुम्हाला माहिती, सर्वसामान्यांना माहिती नाही कोण होता चिपळूणकर. चिपळूणकर म्हणे की याला आधी पहिले व्याकरण शिकू द्या. जे महात्मा फुले काही लिहितायत ना त्याची जी अशुद्ध मराठी आहे. समाज सुधारणे, आमच्या हिंदू समाजाला सुधारण्याची गरज नाही, कोण म्हणत होते? चिपळूणकर. आज त्याचेच जे वारसदार आहेत तेच म्हणतायत की आमचा धर्मावरती कोणी टीका करता का म्हणे. अरे आम्ही अनिष्ट कोटीच्या आमचीच गुलामगिरी करू पाहिजे, त्या गोष्टीचं अधोरेखित करू द्या आम्हाला. चिपळूणकर म्हणायचे भारतीय समाज हा ठणठणीत आहे. काय वाक्य वापरलं त्याने? ठणठणीत आहे. आणि हे जे फुले जे करता आहेत ना, आधी त्यांनी त्यांचं व्याकरण व्यवस्थित करावं, त्यांना ऱ्हस्व दीर्घ जमत नाही, सुधारणा वगैरे करण्याची गरज नाही. म्हणजे भाषेच्या आधारावरती त्यांनी महात्मा फुलेंना बाद केलं होतं. आणि मी ज्या देशात शिक्षण घेत होतो फ्रान्समध्ये, त्या देशात चिपळूणकरांना कोणी ओळखत नाही. महात्मा फुलेंची पुस्तकं फ्रेंचमध्ये आहेत. म्हणजे हा एवढा आत्ममुग्ध समाज आहे, हा याला कळत नाही की हा जे बोलतो आहे किती त्याच्यात कुत्सितता आहे. ही जी कुत्सितता आहे, आणि महात्मा फुलेंचे विचार महत्वाचे होते ना. तर पण ब्राह्मण समाजात जन्माला आलेले सगळेच नालायक नसतात ना, ते पण महत्वाचं आहे. त्याच काळी उदाहरणार्थ बरेच समाज सुधारक होऊन गेले होते की त्यांना कळत होते, जेव्हा इंग्रजांनी धडक दिली भारतीय समाजाला, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपला समाज, जसं मेपुरेगे लिहून गेलेले आहेत की हिंकस अवस्थेत होता. हिंकस म्हणजे आपण आपली अवस्था काय आहे ती समजण्याची सुद्धा कुवत आपल्यात नाही आहे. आपण माणूस म्हणून कसं जीवन जगतो आहे ती समजण्याची सुद्धा क्षमता ही जी विचारसरणी आहे ती आपल्याला येऊ देत नाही आहे. आणि लोकमान्य टिळकांनी तर लोकमान्य टिळक म्हणायचे की जेव्हा इंग्रजांनी धडक दिली तेव्हा हा समाज मृत अर्भकासारखा होता. मृत अर्भकासारखा म्हणजे एवढा कमजोर होता की काही हजार इंग्रज येऊन 30 करोड लोकांवरती राज्य करून जातात, आणि तरी हे नालायक माणसं म्हणतात की आमचा समाज ठणठणीत आहे. आणि त्यांना मानणारे, त्यांच्या चोपड्यांना मानणारे ते खरं वाटतं, आणि जे सत्य शोधन करतात त्यांच्यावरती मात्र त्यांना बदनाम केलं जातं. जेवढे हल्ले महात्मा फुलेंवरती झालेले आहे, मला वाटतं फार कमी लोकांवरती ते हल्ले झालेले आहेत. त्यांचं चरित्र हनन म्हणजे ज्या समाजातून येतात त्या समाजाने जास्त चरित्र हनन केलेले महात्मा फुलेंचं. पण सध्या किती जरी यांनी सांगितलं की ब्राह्मणांचं राज्य आलं आहे, तरी यांचे नेते मात्र शाहू फुले आंबेडकर यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ही प्रतीकं लावतात. इकडचाच कोणीतरी माणूस म्हणून गेला ना की ब्राह्मणांचं राज्य आलंय म्हणून, इकडचाच होता ना कुठेतरी तो, आणि तो कोणी मंत्र्यांचा मित्र सुद्धा होता म्हणे तो. म्हणजे कधी कधी ना काही लोक खरं बोलतात, मला तो प्रामाणिक वाटला, त्यांना तसं वाटलं. पण परतवाड्यातली फार मोठ्या संख्येने हळूहळू येत आहेत, आणि अशा कार्यक्रमासाठी एवढ्या संख्येने येणं कारण आश्चर्याची गोष्ट आहे. तर मी आता थोडस सुरुवातीला जी मांडणी केलेली आहे, आता याला थोडस मी संघटित रूप देतो आहे की महात्मा फुलेंचे किंवा फुले दाम्पत्यांच्या विचारांची जेव्हा आपण चर्चा करतो, नेमकं करतो काय, त्यांच्या जीवनातले काहीतरी 2-3 अनेक्डोट्स, काही घटना, त्यांचा उल्लेख करणं ते पुरेसं आहे का? त्याच्याने आपण जी वैचारिक जी झटापट चालू आहे, सुप्त अवस्थेत कधी कधी उघडकीसपणे चालू आहे, वैचारिक झटापट आहे, हे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केलेलं आहे की भारतीय समाजात स्वातंत्र्याला मारक विचारसरणी आणि स्वातंत्र्याला पूरक विचारसरणी या दोन छावणींमध्ये सतत झटापट राहिलेली आहे. एक विचारसरणी जी मानवतेचा पुरस्कार करते, जी समतेचा पुरस्कार करते, जी न्यायाचा पुरस्कार करते, आणि दुसरी विचारसरणी जी विषमतेचा पुरस्कार करते, जी शतखंडित करते मानवतेला आणि बहुसंख्य लोकांना आणि सर्व स्त्रियांना
अमानवीय वागणूक देते. ह्या दोन विचारसरणींमध्ये शतकानुशतक संघर्ष चालत आलेला आहे. त्याला ते क्रांती प्रतिक्रांतीचं जे परत परत जे चक्र भारतीय समाजात दिसतं त्याला इथं जाती आधार आहे. म्हणजे जो विषाणू आहे या वैचारिक झटापटीचा त्याचा आधारच जात आहे. आणि जोपर्यंत हे जातीचं निर्मूलन होत नाही, जातीचा अंत होत नाही, तोपर्यंत संविधानाचे जे मूल्य आहेत ते त्यांना काही अर्थ उरत नाही. म्हणून जाती अंताचा अजेंडा किती चळवळींनी किती संघटनेनी घेतलेला आहे. घेत नसतील तर ते नाममात्र सुधारक आहेत, ते राजकारणी आहेत. जो माणूस जाती अंताचा अजेंडा हाती घेत नाही मी त्याला पुरोगामी मानत नाही. कुठलाही त्यांनी वाद सांगितला, मार्क्सवाद हा वाद, जाती अंताचा अजेंडा हाती घेणारा माणूसच माझ्यासाठी पुरोगामी ठरतो. आणि इथं जाती अंताची लढाई कोणाला लढायची नाहीये. आणि ज्यांना ह्या जाती नावाच्या विषाणूची जळ पोचते तेवढेच मात्र तोच समाज तळमळीने काम करताना दिसतो. पण समाज वेगळा आणि समाजाचे मोरके वेगळे असतात हे लक्षात ठेवा. कारण समाजाच्या मोरक्यांना हातात घेणं सोपं असतं. सध्याची जी व्यवस्था आहे त्यांनी प्रत्येक जातीच्या मोरक्यांना आपल्या दावणीला बांधून घेतलेला आहे. म्हणजे विचार करा विचारसरणी कशी काम करते, हेजीमनी कशी काम करते. हेजीमनी काय असते? हेजीमनी म्हणजे गुलामगिरीपेक्षा खतरनाक गोष्ट असते. हेजीमनी म्हणजे गुलाम स्वतःहून स्वतःची गुलामी शोधत फिरतो. सध्याची जी परिस्थिती आहे ती हेजीमोनिक आहे. म्हणजे हा जो आहे की आतुरतेने स्वतःच्या गुलामीची वाट पाहतोय आणि त्याच्यासाठी तो काम करतोय. तो ऍक्च्युली जे सत्य शोधनाचं काम करतायत त्याला गोळी तो झाडतोय. तर ही जी हेजीमनी कशा पद्धतीने काम करते, तुम्हाला जास्त करायची गरज नसते. त्या समाजातील मोरक्यांना तुम्ही हाताशी घ्या. आणि 90% लोकांना वैयक्तिक उत्कर्ष महत्वाचा वाटतो. हे तर बेसिक सायकॉलॉजी आहे. आणि जे तुम्ही निवडून देतात त्यांचं काम पॉलिसी मेकिंग नाही आहे, ध्येय धोरण बनवणं नाही आहे. ध्येय धोरण कुठेतरी नागपूरमध्ये मिशीवाला बाबाच्या घरात बनतायत. ध्येय धोरण हे जे राजकारणी तुम्ही निवडून पाठवतायत ना ते काय काम करतायत, जे प्रशासनाने काम करायला पाहिजे ते काम ते करतायत. फ्रान्स इंग्लंड सारख्या देशात प्रशासन एवढं उत्कृष्ट काम करतं त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा स्थानिक नेत्याला फोन करायची गरज नाही. दादा ती गाडी सोडून दे ना, मग दादा ती फाईल अडकली. इथले राजकारणी हे काम करतात जे प्रशासनाने काम करायला पाहिजे. राजकारण्यांचं काम काय असतं की समाजाची दिशा ठरवणं, 10 वर्षाची ब्लूप्रिंट देणं आणि तो समाज त्या देशाच्या घटनेनुसार चालतोय की नाही हे ठरवणं हे राजकारण्यांचं काम आहे. राजकारण्यांना काहीच नाही. वरून जरी मिशीवाला बाबाने सांगितलं की इथं या बाबाची मोठी मोठी कीर्तन लाव, हे लोटावाला बाबाला बोलव, हा करोड रुपये खर्च करायला तयार आहे आणि करतोय. कारण याला स्वतःची बुद्धी नाही, स्वतःच्या धडावर याचं स्वतःचं शिर नाहीये. आणि हे राजकारणी प्रत्येक जातीत आहेत. पहिला यांचा वैयक्तिक उत्कर्ष तो, आणि दुसरा समाजात प्रबोधनाचा अभाव. याच्यासाठी की आपण राजकारण्यांचं काम काय हे नाही की दिवसभर फोनवरती ही फाईल पुढे, म्हणजे राजकारण्याशी तुमचा संपर्क असेल तरच तुमचं काम होतंय. मग नागरिक काय म्हणतो, कमीत कमी आपलं काम तर करून देतो ना. अरे तर चांगल्या समाजाचं लक्षण असेल तर प्रशासन आपोआप चांगलं काम करतं. त्याच्यासाठी राजकारण्यांनी वेळ द्यायचं काम, राजकारण्यांनी वेळ द्यायचं, वाचन करायचं, ध्येय, हे तर फार आदर्शवादी व्यवस्था झाली. पण एकेकाळी महाराष्ट्रात असे नेते होते जे वाचन करायचे. आता वाचन करणारे नेते किती उरलेले आहेत मला सांगा. महाराष्ट्राला थोडं पुरोगामित्व आपण देतो अधूनमधून. त्याला हे कारण होतं की इथले राजकारणी जे होते त्यांना दृष्टी होती. राजकारण्यांना दृष्टी असते. आजच्या राजकारणी अधू आहेत. म्हणून बरेच आपले जे मित्र मला ओळखतात, मी राजकारण्यांना भेटणं टाळतो. कारण मला माहिती मला का भेटता येते, कारण मला माहिती का भेटता येते. असे 2-3 प्राणी आहेत आपल्या समाजात, मी त्यांना भेटणं टाळतो. आता मी त्यांचा उल्लेख करणार नाही.
राजकारणी त्यांच्यापैकी एक आहेत. पण राजकारणी जो वाचतो तो त्याला मात्र मी नक्की भेटतो. म्हणून आजचं जे राजकारण आहे ते संविधानातील मूल्यांनुसार अजिबात, कारण ती पूर्ण व्यवस्था जी आहे त्याची दुभंगलेली आहे. भारतीय व्यवस्था जी आहे की ध्येय धोरण हे समाजाला कळत सुद्धा नाही की कुठल्या दिशेला समाजाला लोटलं जात आहे, ते ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो. काही बातमी येऊन जाते की आता हे, आणि त्याचा सध्याच्या परिस्थितीत संबंध नसतो. सध्या आपल्याला कशात कुठल्या समाजाची गरज आहे? ज्ञानधिष्ठित समाजाची. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स नॉलेज बेस्ड सोसायटी. सध्या आपल्याला ज्ञानधिष्ठित समाजाची गरज आहे की ज्या समाजात ज्ञानाची निर्मिती होईल तो समाज या सध्याच्या जिओपॉलिटिक्स मध्ये टिकेल. आपला समाज जो आहे ज्ञान निर्मितीसाठी सक्षम नाही, कारण इथं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. कारण पावलोपावली तुम्ही या मंडपाच्या बाहेर पडाल तर पावलोपावली वैज्ञानिक दृष्टीला छेद देणारे कर्मकांड तुम्हाला प्रत्येक गलीत होताना दिसत आहे. हा समाज चिकित्सक बुद्धीला वावच देत नाही. म्हणून तोच मुद्दा जो मी अंजनगाव सुरजीला मी नमूद केला होता की आपण इथं बहुसंख्य समाजाला शूद्र बनवून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण देश जगाच्या दृष्टीने शूद्र आहे. म्हणजे शूद्र म्हणजे काय असतो की जो सेवा पुरवतो. भारताची प्रतिमा काय जगात? रिसर्च मध्ये आपण नाही आहोत, जिथं बुद्धीचा वापर होतो, ज्याला R&D म्हणतो आपण. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण कुठे नाही आहोत. आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, आपण सर्वंट आहोत, आपण सेवक आहोत, आपण शूद्र आहोत जगाच्या दृष्टीने. कारण इथले ज्यांनी जे म्हणतात की ज्ञान भंडाराच्या किल्ले आमच्या कमरेला आहेत आणि आम्ही कोणाला देणार नाही, आणि ज्याच्यामुळे प्रयत्न केला सावित्रीबाई फुलेंनी, त्यांच्यावरती यांनी शेण फेकलेला आहे. किती दळभद्री असावं माणसाने की तुम्ही जी गोष्ट मूलभूत समजली जाते प्रत्येक ज्ञान परंपरेत ते म्हणजे शिक्षण, विद्या, आणि तुम्ही विद्येवरती बंदी आणता. आरशात पाहताना लाज वाटते का? किती मूलभूत आहे. म्हणजे आता सगळ्यांना, म्हणजे भारतातच नव्हे जगातल्या प्रत्येक परंपरेत बुद्धी, ज्ञान जे आहे, ज्ञान हे सगळ्यांना उपलब्ध असायला पाहिजे. त्याच्याशिवाय समाज हा जो आहे ज्ञान निर्मिती करू शकणार नाही. इथं यांनी जवळपास 90% लोकसंख्येला बाद केलेला आहे, बंदी आणलेली आहे. आणि ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती यांनी काय अत्याचार केलेले आहेत, आणि आज सुद्धा ते अत्याचार आधुनिक पद्धतीने चालत आहेत. फार जास्त काळ नाही, 50-60 वर्षापासूनच स्त्रियांची एवढी संख्या आपल्याला सार्वजनिक अवकाशात दिसायला लागली होती. हळूहळू ही संख्या संख्या जास्त दिसते. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आता स्त्रिया अदृश्य होत आहेत. त्यांचं अदृश्यीकरण जे आहे त्याची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. जेव्हा स्त्रियांचं अदृश्यीकरण होतं तो त्या समाजाचं पतन निश्चित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की कुठल्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीनुसार मी मोजतो. आणि इथं स्त्रिया ज्या आहेत कुठल्या तरी मिश्रा, कुठल्या तरी पांडे, कुठल्या तरी बाबाच्या दरबारात फक्त भक्त म्हणून बसलेल्या आहेत. आणि ही दृष्टी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यात होती की सगळ्यात पहिला गुरु माता असते, म्हणून आपण मातृभाषा म्हणतो. जी माता पहिला गुरु असते, कारण पिताला तेवढा वेळ नसतो, कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तर आई जास्त वेळ बाळासोबत असते. तर तीच वाचत नसेल, तीच शिक्षित नसेल तर ते मूल कसं काय शिक्षित असणार आहे? त्याच्यात कसं काय ज्ञानाविषयी लालसा निर्माण होणार आहे? आणि जो समाज वैश्विकरित्या पहिला गुरु समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणावरतीच बंदी आणतो, तो फार करंटा समाज समजला जातो. छटाक राजकारणी दुसऱ्यांच्या याच्यावरती नाचतात. ते म्हणतात ना की यांनी पहिली शाळा, अरे शाळा तर ठीक आहे, ती एक भौतिक व्यवस्था निर्माण करणं, पण तो विचार आणि शाळा याच्यामुळे त्यांना प्रथम शिक्षक समजलं जातं. पण एवढा विचार करण्यासाठी अवकाश नाही आपल्याकडे, आपण वाचत नाही. आणि सुदैवाने काय आहे की जसं मी दैव जरी मानत नाही तरी महाराष्ट्रात मात्र त्यांना अवघड जात आहे. महाराष्ट्रात हे जे द्वंद्व आहे
त्याला प्रखर स्वरूप मिळालेलं आहे गेल्या 150 वर्षात. आणि महाराष्ट्र सगळ्यात जड जात होता म्हणून महाराष्ट्रावरतीच सगळ्यात जास्त मोठे हल्ले चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं की लाखोच्या संख्येने हे जे गोळा केलेले जातात एखाद्या बाबाच्या, तुम्हाला वाटतं की उत्स्फूर्तपणे जातात की माणसं? नाही, हा भ्रम निर्माण केला जातोय. याच्या मागे मोठी व्यवस्था काम करते. त्या माणसांना गोळा करणं, त्या माणसांना आमिष देणं, याच्यासाठी लाखो करोड रुपये खर्च केला जातोय. आणि तो पैसा खर्च करणारे कोण आहेत? हे आपले राजकारणी आहेत, ज्यांच्या प्राथमिकता बदललेल्या आहेत. म्हणून आणि हे जे गोळा करणं आहे, कारण इथं जरी एकदा यशस्वी झाले, महाराष्ट्र फार मोठं राज्य होणार नाही ते, पण फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. येऊन जाऊन त्यांच्या हातात एकच हत्यार असतं, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. म्हणजे आता अचलपूर, परतवाडा, ज्याचा मला इतिहास सांगितला सरांनी, इथं सलोख्याचं वातावरण होतं. म्हणजे तुम्हाला ज्या समाजाला तुम्हाला सतत एक अस्वस्थता निर्माण करायची, तणाव निर्माण करायचा आहे, तो समाज कसं काय? गोंगाट आहे या देशात, गोंगाट. हे काही ज्ञानाचं लक्ष नव्हे, ज्ञानाला शांती लागते. मननची, मी शहरांमध्ये मी जेव्हा प्रवास करत जातो, दिवस रात्र गल्लीत गोंगाट चालू आहे. अरे कसं काय? तुमचेच मुलं कसं काय अभ्यास करतील? मी फार श्रद्धाळू माणूस आहे, मी काय नास्तिक वगैरे नाहीये, मी आध्यात्मिक माणूस आहे. पण माझी आध्यात्मिकता जी आहे ती मानवतेला पूरक आहे. आध्यात्मिकतेशिवाय आपण जगू शकत, बरेच जगू शकत नाही. काही फार असतात ते जगू शकतात, पण बहुसंख्य जगत नाही. त्याच्यामुळेच तर बाबासाहेबांनी आणि महात्मा फुले यांनी अशा संस्कृतीचा पुरस्कार केला. संस्कृती म्हणजे की तुमचं सामाजिक जीवन, तुमचं सांस्कृतिक जीवन जे एकमय भारत आणि प्रबुद्ध भारत याला पूरक ठरेल. श्रद्धा जी आहे ती म्हणजे आपला एक विश्वास असतो. सगळंच काही तुम्हाला कळणार नाही, ज्ञानाच्या आपल्या मर्यादा असतात. पण ती श्रद्धा जी आहे ती ज्ञानाला मारक नसायला पाहिजे, जी मानवतेला मारक नसायला पाहिजे. पण यांची श्रद्धा काय आहे, मनुवाद्यांची, ती सरळ सरळ न्यायाला मारक आहे. म्हणून ज्यांनी अनायलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचलं असेल, अनायलेशन कास्ट हे पुस्तकाची सुरुवातच अशी आहे की मी ह्या जे तथाकथित हिंदू धर्म आहे त्याची चिकित्सा करणार आहे. आणि ती चिकित्सा करण्यासाठी मी जो निकष वापरणार आहे तो एकमेव निकष म्हणजे न्याय. न्यायाच्या तत्वावरती जे टिकेल ते मी स्वीकारेल, न्यायाच्या तत्वावरती जे टिकणार नाही ते मी बाद करेल. आता न्याय हे तत्व किती महत्वाचं तत्व आहे. आणि जो युक्तिवाद केलेला आहे, बाबा छोटस पुस्तक आहे हे, मी परत प्रत्येक भाषणात म्हणतो की हे पुस्तक अभ्यासक्रमात प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे होतं गेल्या 60-70 वर्षापासून. म्हणून आता जे अनायलेशन ऑफ रिपब्लिक चालू आहे ना, ते झालं नसतं. अनायलेशन ऑफ कास्ट वाचायला पाहिजे तो त्याच्यासाठी. तर आणि ते महात्मा गांधीजींना लक्षात आलं की ज्या निकषाचा वापर बाबासाहेबांनी वापरलेला आहे तो सहजासहजी तुम्हाला बाद करताच येणार नाही. म्हणून ते म्हणाले की माझी झोप उडवली बाबासाहेबांनी. कारण तुम्ही जर धर्माची चिकित्सा वेगळ्या निकषानुसार केलं तर तुम्हाला लगेच ताबडतोब डिसमिस केलं जाईल. पण न्याय जे असतं, न्यायच धर्म असतो. आणि जो धर्म न्यायाला पूरक नसतो ते कटकारस्थान असतं. म्हणून हे जे तुम्ही धर्माच्या नावाने जे मिरवताय ते कटकारस्थान आहे. आणि काल परवाच मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सारख्या महान प्राच्यविद्या पंडिताचा दाखला देऊन दाखवलेला आहे. तिथं सुद्धा खाली मला ज्या पद्धतीने ट्रोलिंग करण्यात आलं की मी हिंदू धर्माचा द्वेष. ऍक्च्युली हे एवढं सोपं नाही. माझ्या सारख्यांना बदनाम करणं. आता मी जे भाष्य करतो गेल्या 200-250 कार्यक्रमात, मी सगळे तथ्यांच्या आधारावरती भाष्य करत असतो. विवेकाची आहे आणि यांचं एकमेव हत्यार म्हणजे हनन करायचं, चरित्र हनन करायचं. तर मित्रांनो, महात्मा फुले दाम्पत्य त्यांनी जे निदान केलेले, निदान म्हणजे काहीतरी गोष्ट जेव्हा आजारी असते
तेव्हा आपल्याला निदान करावं लागतं आणि त्यांना तत्कालीन समाज आजारी अवस्थेत दिसला होता आणि त्याला दुजोरा देणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते, पण लोकमान्य टिळक सुद्धा होते की हा समाज हा आजारी आहे आणि तो आजार एवढा भीषण आहे की त्याच्यावरती उपाय काय आहेत. अनेक उपाय असू शकले असते. फ्रान्समध्ये जे उपाय वापरण्यात आले ते वापरले गेले इथं. विचार करा, फ्रान्समध्ये कुठले उपाय वापरण्यात आले होते. त्यांनी काही दिवसातच हजारो लोकांचे मुंडके छाटलेले आहेत. पण भारतीय समाज शांतीचा पुरस्कार करणार आहे, अहिंसेचा पुरस्कार करणार आहे, करुणेचा पुरस्कार करणार आहे. जे एवढे अत्याचार करून सुद्धा आपली भाषा काय असते, करुणेची असते. म्हणजे पिढ्यानपिढ्या गाडल्या गेल्या जे महात्मा फुले म्हणतात, हे सगळे शूद्र कशामुळे खचले, अविद्येने खचले. विद्येवरती बंदी कोणी आणली, या चोपड्यांनी आणली. म्हणजे हे जर तुम्ही त्या 4 कवितांचं जरी 4 ओळींचं जरी विश्लेषण केलं तर लक्षात येतं की सगळं अविद्येमुळे झालेलं आहे. म्हणून मी ते अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव नसतो मित्रांनो. ज्ञानाचा अभाव दूर करणं सोपं असतं. हे अविद्या म्हणजे अशा गोष्टींचा संचय ज्या गोष्टी स्वतःला ज्ञान म्हणून मिरवतायत. अविद्या म्हणजे नॉट दी lack of knowledge. It's not ignorance. It's the body of text that pretends to be knowledge. जे अविद्या जी महात्मा फुलेंच्या लिखाणातली अविद्या आहे ती अशा त्या एकामागून एक चोपड्या आणतायत आणि ते असं तसं ज्ञान नव्हे, त्यांनी त्या धर्माचं त्याला अधिष्ठान दिलेलं आहे. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्यांची हिंमत होत नाही या अनिष्ट गोष्टींच्या विरोधात जाण्याची. पण महात्मा फुलेंनी ती हिंमतच नव्हे, ते धाडसच नव्हे, ते करून दाखवलेलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की मी इथं राहून जे बोलू शकतो त्याचं काम नसतं हे. अरे 19व्या शतकात त्या माणसाने एवढं धाडस दाखवलं, मी तर 21व्या शतकातला मला लाज वाटायला पाहिजे. त्यातल्या त्यात मी जेएनयूचा माणूस. माझी आयडेंटिटी शिफ्ट केली आता मी. तर माझा मुद्दा असा आहे की भीती ही मानसिक असते. मी लोकसत्ताच्या माझ्या लेखात नमूद केलं होतं. भीती जी असते ती मानसिक असते, वेदना शारीरिक असते आणि भीतीला आपण निराधार करायला पाहिजे, निर्भय व्हायला पाहिजे. आपण ज्ञानामुळे आपण निर्भय होत असतो. आपल्याला जेव्हा माहिती असते की आपण ज्या गोष्टीसाठी आपण या सगळ्या गोष्टींचा पुरस्कार करतोय, आग्रह धरतोय, त्या गोष्टीच विधायक आहेत. आपण कोणाचं नुकसानाची अपेक्षा नाही आपल्याकडे. आपल्याला फक्त आम्हाला माणसांसारखं जगू द्या एवढीच अपेक्षा आहे. हे काय म्हणजे यादवी आपल्यावरती लादलेली आहे. म्हणून सांगतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची द्वंद्व भारतीय समाजातलं विषद केलेलं आहे ते तुम्ही नाकारू शकत नाही, कारण ते तुमच्यावरती लादलं गेलेलं आहे. हे जे द्वंद्व आहे, जी वैचारिक झटापट, मगाशी मी सांगितली वैचारिक झटापटीने भौतिक स्वरूप सुद्धा घेतलेलं आहे. कुठलेही क्षेत्र जा तुम्ही, या 60-70 वर्षाचा इतिहास आहे की शिक्षणात मोठ्या संख्येने पूर्वाश्रमीचे अशिक्षित लोक आलेले आहेत. मी आमच्या जेएनयूच्या माझ्या डिपार्टमेंट मधला पहिला ओबीसी आहे. आमच्या डिपार्टमेंट 14 लोकांमध्ये सगळेच असं मिश्रा वगैरे अशाच आडनावाची माणसं आहेत आणि त्याच्यापैकी 4-5 लोकांना फ्रेंच येत नाही असं मी त्यांच्या तोंडावर म्हणतो. मग त्यांना म्हणतो, बाबांनो कुठलं रिझर्वेशन वापरलं तुम्ही सांगा, त्या रिझर्वेशनचं नाव सांगा, लाज नका वाटू द्या. जे एखादा रिझर्वेशनने आला असेल तर लगेच नाव ठेवतात की पण तुला तर फ्रेंच, आणि जेएनयूचं फ्रेंच डिपार्टमेंट आहे, त्याला तोंडावर ते बोललो. म्हटलं तुझ्यापेक्षा माझं बीए सेकंडरीचं पोरगं चांगलं फ्रेंच बोलतं. यांचं रिझर्वेशन जे आहे याची चर्चा झाली पाहिजे ना. आपण न्यायासाठीच तर आपला आग्रह आहे. न्याय म्हणजे जस्टिस म्हणजे बाबा ऍडजस्ट कर, जागा दे मला. जस्टिस मध्ये ऍडजस्ट आहे. तू विनाकारण फ्रेंच येत नाही तरी सुद्धा तू जागा एवढी घेतलेली आहे, थोडा बाजूला हो. मी फ्रान्स मधून डिग्री आहे माझ्याकडे, त्यातल्या त्यात आमच्या डिपार्टमेंटला मी एकमेव माणूस आहे ज्याच्याकडे फ्रान्स मधून डिग्री आहे. पण तरी सुद्धा मला त्रास होतो तिथं आणि माझ्यावरती केस आहे तिथं 10 वर्षापासून. म्हणजे 10 वर्षापासून प्रमोशन नाही असं. कारण काय, आम्ही भूमिका घेतो आणि मी एकमेव नाहीये. आम्ही जवळपास जेएनयूचे 48 प्रोफेसर आहोत ज्यांच्यावरती यांनी केस करून ठेवलेली आहे. बुद्धिविरोधी लोक आहेत, हे सरळ सामना करत नाही. म्हणून मग ते
असे करतात. पण त्याच्याने काय फरक पडतो? नोकरीमुळे मी तर फ्रान्समध्ये नोकरी सोडून आलेलो आहे, त्यांना माहिती नव्हतं. मुद्दा असा आहे की मी राजकारणात नव्हतो, व्याख्याता नव्हतो, काही. माझं फक्त अभ्यास करणं. तिथं JNU मध्ये लोकांना माहिती सुद्धा नव्हती हा मराठी माणूस आहे. पण माझं आहे की फ्रेंच तत्वज्ञानावरती माझं संशोधन चालू होतं. आणि जो फ्रान्समध्ये असताना मी मगाशी उल्लेख केला, तिथं मला सगळ्यात पहिलं बाबासाहेबांवरती जे पुस्तक वाचलेलं आहे मी फ्रेंचमध्ये वाचलेलं आहे, आणि ते लिहिलेलं आहे क्रिस्तोफ जॅफ्रोलो नावाच्या मोठ्या इंटेलेक्च्युअल माणसाने. फ्रेंचमध्ये बाबासाहेबांची इंटेलेक्च्युअल बायोग्राफी आहे, ती उत्कृष्ट दर्जाची. आणि त्यांनी जॅफ्रोलो आमच्याच याच्यातला येतात ते, त्यांनी 2000 मध्ये, म्हणजे आता जवळपास 25 वर्षापूर्वी फ्रेंचमध्ये ती बायोग्राफी लिहिलेली आहे. त्याच्या आधी एकच बायोग्राफी इंग्रजीमध्ये उपलब्ध होती बाबासाहेबांवरती, ती म्हणजे धनंजय केर लिखित. आणि मी सहज माझ्या मित्राकडे थांबलेलो होतो पॅरिसमध्ये, त्याच्या लायब्ररीत असं चालत होतो, तर बाबासाहेबांचं फ्रेंचमध्ये पुस्तक चिपळूणकर नाही दिसले मला तिथं. आणि ते पुस्तक मी फ्रेंचमध्ये वाचलं. आणि त्याच्या आधी बाबासाहेबांविषयी फक्त आम्हाला त्या काळी 5वी-6वी धडा असायचा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. तेवढा धडा, मात्र ते शब्दांमध्ये जी ऊर्जा असते. आणि मला मराठी बोलता येत नव्हतं, आणि 20-22 वर्षापासून, आणि माझी मातृभाषा मराठी, ही बऱ्याच आपल्या मित्रांना माहिती, माझी मातृभाषा अहिराणी आहे. पण त्याच्यानंतर म्हटलं आपल्या या 11-12 करोड लोकांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला काही जे आपल्याला कळलेलं आहे ते पोचवायचं आहे. मी गेल्या 4-5 वर्षापासून मराठीवरती काम करायला लागलेलो आहे. माझं शिकवणं, अध्यापन, अध्ययन सगळं फ्रेंचमध्ये असतं तिथं, आणि मराठीशी संपर्क नाही. मी 4-5 वर्षापासून मराठीवरती काम करायला लागलो. ते पुस्तक आलं, आणि लोकसत्तामध्ये सुद्धा लिहायला त्याच्यासाठीच घेतलं मी. कारण ज्या गोष्टीमुळे आपण खचलो त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करताच कामा नये. म्हणजे नोकरीसाठी शिकणं महत्वाचं आहे, पण बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंनी जे विद्येचा पुरस्कार केलेला आहे, तेच मुळे मॅडमांनी जे शेवटचं वाक्य माझ्या पुस्तकातलं वाचलेलं आहे की आपली जी परिस्थिती आहे त्याचं सम्यक आकलन झालं पाहिजे. आपलं आकलन स्वतःची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आत्मभान, स्वभान, ही पुरवट असते पुढे चालण्याची. आपल्याला जर स्वभान नसेल तर मागे काय, पुढे काय, इकडे काय आपल्याला काही कळणारच नाही. गोल गोल फिरत राहतो, आणि हा समाज शतकानुशतक गोल गोल फक्त प्रदक्षिणा घालत राहावा, ही लोकांची अपेक्षा आहे. नाही, आपल्याला पुढे चालायचं आहे, पुढे चालण्यालाच आपण पुरोगामी म्हणतो. आपलं जे गमन आहे पुढे चालणार. आणि यांना फार त्याच्यात पण यांना गर्व वाटतो की आम्ही प्रतिगामी आहोत, आम्ही मागच्या वाटेने. तुम्ही मागच्या वाटेने जा बाबा, तुम्हाला जायचं आहे, आम्हाला तर पुढे जाऊ द्या. म्हणजे पुरोगामी हा शब्द सुद्धा बदनाम करून टाकला, एवढे महान आहे ते. पुरोगामीचा शब्दशः अर्थ असा होतो की प्रगती करणं, प्रगत असणं, पुढे जाणं. ते पुरोगामीला पण बदनाम करतो की एवढे कलाकार आहे ते. सोशल मीडिया तुम्ही वाचत असा. अरे म्हणजे काय हवं, काय तुम्हाला? समाजाचं वाटोळ. आणि सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने अमेरिकेत, युरोपमध्ये सेटल होणारी हीच माणसं आहे. आणि माझ्या पुस्तकाची सुरुवात त्याच्याने झालेली आहे. हे पुस्तक सोशल मीडियावरती असंच टाकलं गेलं होतं. पॅरिसची आठवण आहे. पॅरिसमध्ये मराठी मंडळाची एक मीटिंग झाली होती, म्हणजे कार्यक्रम होता 3 दिवसाचा. मराठी मंडळ म्हणजे ते युरोप आणि अमेरिकेत स्थायिक झालेले 3-4 पिढ्यांपासून, म्हणजे 19व्या शतकापासून ती माणसं. मग ते मराठी मंडळ, त्यांना तिथं मराठी असतात, तिथं जात नाही पाळत म्हणे. आम्ही भारतात आलो की आम्हाला जात दिसते. पण मी तिथं, मला इन्व्हिटेशन होतं तरी मित्रांनी घेऊन गेले होते, तेव्हा पाहिलं की इथं सगळे आडनाव पाहिले तर म्हटलं इथं सगळे राष्ट्रप्रथमवालेच दिसतात जवळपास. तुमच्यावरती पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव झालेला आहे. अरे तुमच्यावरती पण झालेला हिटलरचा प्रभाव, ती पण पाश्चात्यच आहे. तुम्ही चड्डीपासून टोपीपर्यंत उचलले तिकडून. म्हणजे टोपी, काळी टोपी कुठल्या शास्त्रात आहे हो? मला सांगा, काळी टोपी आहे का आपल्या कुठल्या तरी शास्त्रात? मला दाखवून द्या. किंवा हाफ चड्डी. जशीच तशी मुसोलिनी, हिटलर पासून सगळं सामान उचललंय. आणि बाबासाहेबांनी काही विधायक तत्व घेतली, तर त्यांनी संविधान जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा रामलीला मैदान त्यांनी किती थैथाट केला की सगळं तिकडून पाश्चात्य संस्कृती, आपली संस्कृती तसं मानत नाही, आपली संस्कृती वर्ण व्यवस्था मानते. तुम्ही राहा वर्णात. तुमच्या ज्या ज्ञान भंडाराच्या किल्ल्यात कमरेला नाही, कुठेही लावून घ्या, आम्हाला नको पाहिजे तुमचं ज्ञान भंडार. आम्ही शोधू आमचं ज्ञान काय आहे. हा सुद्धा तो माज आहे त्यांच्यात.
आज सुद्धा ते तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही. तुम्ही प्रयत्न जरी करतात की बाबा माणसांसारखं वागूया, तरी सुद्धा त्यांच्यातली जी एक मिझॉन्थ्रफी आहे, मिझॉन्थ्रफी म्हणजे मानवतेविषयी द्वेष असणं, ही जी मिझॉन्थ्रफी आहे ही फार कठीण आहे. म्हणून ते सकाळी जो मुद्दा उपस्थित केला होता की बाबासाहेबांनी 1916 मध्ये त्यांचा जो पहिला लेख आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला, त्याच्यात जेव्हा ते जाती व्यवस्थेचं विश्लेषण करतात आणि बोट ठेवतात की मनू जो आहे तो फार ताकदवर आहे, बाबासाहेब म्हणतात मनू, पण तरी सुद्धा मी त्याच्याशी 2 हात करणार आहे. म्हणजे 1916 मध्ये बाबासाहेबांचं ते वाक्य आहे की मनू जो आहे तो किती ताकदवर आहे, इतिहासाचं आकलन करताना मला लक्षात येतं आणि समाजाची परिस्थिती आहे ते पाहता लक्षात येतं की ती खतरनाक आहे. मनू फार ताकदवर आहे, भूत सारखं वावरतो, तो दिसत नाही, अदृश्य होऊन जातो, आणि जेव्हा वाटतं तेव्हा दृश्य होतो, जेव्हा वाटतं तेव्हा अदृश्य होतो, सांगतो की आमचा या पार्टीशी संबंध नाही, आणि वाटलं का नाही आम्हीच ठरवतो की हा कोण काय मंत्री होणार आहे, कोणाला तिकीट मिळणार. अरे ठरवा ना, तुम्हाला दृश्य राहायची की अदृश्य राहाय, पण कसं ठरवते? भूत आहे ते, भूत. ह्या भूताला परत परत आपल्याला बाटलीत बंद करावं लागेल. मरत नसतं भूत, मरत नसतं, हे विषाणू आहे. पण ते बाटलीत तेव्हाच बंद होऊ शकतं जेव्हा आपण शिक्षणाच्या वाटेला जाऊ. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले मनू असा आहे की फार ताकदवर आहे, याच्याशी 2 हात करावेच लागतील. हा वेगवेगळे बहुरूपी आहे. हा जिथं जातो तिथं म्हणतो की मैं तो यही से पैदा हुआ हूं, मेरा तो इससे ये नाता है. अरे तू कुठला आहे मग? आता मी थोडं विद्यापीठ शैली सोडल्या तर राजकीय शैली देतोय. हा जो मुद्दा आहे, कारण आणि 1916 ची ही गोष्ट 1936 मध्ये बाबासाहेबांना माहिती होती की हिंदू हा शब्द मोघम आहे. हिंदू हा शब्द मोघम आहे आणि हिंदू म्हणजे अनेक धर्मांचा एक समुच्चय आहे तो. पण याला जो अजगरासारखा जो विळखा आहे तो मनुवादाचा आहे. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, 1936 मध्ये त्यांनी ती वॉर्निंग देऊन टाकली. कारण त्याच्या आधी त्यांनी प्रयत्न करून पाहिलं की हे अजगराचे जो विळखा आहे तुम्ही सोडू शकता का, कारण हा जो विळखा आहे, पण ती वॉर्निंग त्यांनी गांभीर्याने घेतली नाही. पण 36 मध्येच त्यांनी सांगितलं ना की जन्म जरी या विषमतावादी याच्यात झालेला आहे पण मरणार नाही मी. आणि तरी सुद्धा 20 वर्ष वेळ घेतलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर सुद्धा. कारण कुठलेही एक धर्म वगैरे जो असतो त्याचं राजकारण, त्याचं स्वरूप हे सगळं समजण्यासाठी फार वेळ लागतो. म्हणून आज सुद्धा ह्या ज्या हिंदू धर्माला जो अजगरी विळखा आहे मनुवादाचा, जो जेव्हा सूट होतो तेव्हा हिंदू शब्दाचा वापर करतो, जेव्हा त्यांना सूट होतो तेव्हा ते वैदिक होतात किंवा मनुवादी होतात. म्हणून ज्या 21व्या शतकात जरी तुमचा जो प्रथम नागरिक आहे राष्ट्रपती, त्याला पुरीच्या मंदिरात प्रवेशाची परवानगी नसते, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. खरं तर संविधानाच्या चौकटीत अशा गोष्टी घडताच कामा नये. कुठल्याही धर्माचा अतिरेक असू दे, तो हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, तो संविधानाची चौकट मानत नसेल त्याच्याविषयी आपण कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. मग तो बहुसंख्य असू द्या, अल्पसंख्य असू द्या. संविधानाची चौकटीची आठवण आपल्यालावरती संकट येतो तेव्हाच त्याची आठवण करायची गरज नाही. ते पावलोपावली ते बिंबवलं गेलं पाहिजे. कारण त्या संविधानाचीच चौकट जी आपल्याला, आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, ते आपल्याला प्रतिष्ठा देते. नागरिक म्हणून आपल्याला ह्या समाजात सगळे अधिकार देतात. पण बरेच ह्या समाजाचं लोकशाहीकरण करण्याची जी प्रक्रिया ती शिक्षणाने होते. पण शिक्षण व्यवस्थेला राजकारण्यांना काही मूल्य वगैरे तसं नसतं. बहुसंख्य राजकारण्यांना अपवाद असतात, राजकारण्यांनी काही मूल्य वगैरे. पण जो राजकारणी ज्या राजकारण्याच्या भाषणामध्ये तुमचा शिक्षणाचा, रोजगाराचा, आरोग्याचा, मूलभूत गोष्टींचा विचार येत असेल, त्या राजकारण्याचा पण आपण पाठपुरावा करणं बंद केलेलं आहे. आपण फक्त कोण काय आपलं वैयक्तिक कामं करतोय त्याला आपण प्राधान्य देतोय. म्हणून श्रद्धा असू द्या, धर्म असू द्या, सगळं असू द्या, पण जेव्हा आपण संविधानाच्या चौकटीत सार्वजनिक अवकाशात येतो तेव्हा संविधानाचे मूल्यच असायला पाहिजे. आणि धर्म जरी, श्रद्धा जरी संविधानातल्या न्याय तत्वाशी, संविधानाच्या ज्ञान तत्वाशी जरी
जरी छेद देत असतील तर तिथं सुधारणा झाल्याच पाहिजे, मग तो धर्म कुठलाही असू द्या तुम्ही. त्याच्यामुळेच यांचं फावतं की तुम्ही आमच्यावरतीच काय बोलता. हा, तुम्ही बहुसंख्यात म्हणून तुमच्याविषयी बोलावं लागेल. म्हणून मार्क्सवाद जसं म्हणतो की धर्म नको, बाबासाहेबांनी ते तत्व मान्य केलं नाही कारण समाजशास्त्रामध्ये त्याला तसा आधार नाही. ज्या समाजात मार्क्सवाद 70 वर्ष होता रशियात, आता मोठ्या प्रमाणात तो समाज धर्मांध होतोय रशिया. मग तुम्ही धर्माच्या विरोधात जाल तर तुम्ही हराल. मग पर्याय काय समाजशास्त्रात? तुमच्या धर्माला ज्ञानपूरक करा, न्यायपूरक करा. हे समाजशास्त्रीय तत्व तुम्ही स्वीकारायला पाहिजे. सरळ सरळ धर्मविरोधी बोलाल तर सर्वसामान्य तुमच्यापासून दुरावेल. मग अशा धर्माचा शोध घ्या, अशा धर्माचा पुरस्कार करा जो धर्म न्याय आणि ज्ञान या तत्वांशी सुसंगत आहे. कारण न्याय आणि ज्ञान या तत्वांमुळेच एकमय भारत आणि प्रबुद्ध भारताची समाजाची निर्मिती होऊ शकते. आणि या दोन गोष्टींचा पुरस्कार महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तो पुरस्कार फक्त वैचारिक पातळीवरती नसून त्याला त्यांनी एक आकृतीबंध दिलेले आहे, शिक्षण दिलेले आहे, चळवळ प्रबोध हे सगळे मार्ग सुचवलेले आहेत. पण त्यांच्या विचारांची चर्चा वर्षातून 1-2दा होत असते. ती खरं तर शालेय पाठ्यक्रमात असायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण प्रार्थना करत असतो त्या पद्धतीने हे जे विचार आहेत, जे आपल्या समाजाला पुढे नेणार आहेत आणि आपल्या समाजाचं समग्र शुद्धीकरण झालेलं आहे. सर्व्हिस सेक्टर आहोत आपण जे काही आपलं जगात जे स्थान आहे ते मोठी बाजारपेठ आहोत आपण. आणि फार अभिमानाची गोष्ट नाही बाजारपेठ असणं. आणि आपण जास्तीत जास्त सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. आपण R&D मध्ये गेलं पाहिजे, आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञानधिष्ठित समाजाची निर्मिती कसं होईल, ते विचार कोणते आहेत ते शोधून त्याचा आग्रह धरायला पाहिजे. म्हणजे तुमच्यावरती ते द्वंद्व लादलेले, तुमच्यावरती तो द्वेष लादलेला आहे, पण आपण विधायक पद्धतीने ह्या गोष्टी परत परत मांडायला पाहिजे आणि कृतिशील पद्धतीने त्याची अंमलबजावणी सुद्धा करायला पाहिजे. प्रत्येक घरात जरी गल्लीत मोठं मंदिर जरी निर्माण केलं, कारण मंदिरात एक पुजारी असतो आणि दुसरा भिकारी असतो, पण घरात लायब्ररीचा आकार आपण वाढवायला पाहिजे. ग्रंथालय प्रत्येक घरात ग्रंथालय दिसायला पाहिजे. ग्रंथालयाचा आकारच नाही आपल्याकडे, ग्रंथालयच नाही आपल्याकडे. म्हणून ज्या देशाचे मी तत्वज्ञान आणि साहित्य शिकवतो त्या देशात प्रत्येक घरात 3-3 प्रकारच्या लायब्ररी असतात. म्हणून तो कितीतरी 6 करोड लोकसंख्या फ्रान्सची किती पुढे येतो. पण तिथं वाचन संस्कृती एवढी मोठी आहे की 3-3 वैयक्तिक ग्रंथालय असतात आणि सार्वजनिक एकाच घरात 3 ग्रंथालय दिसतील तुम्हाला. आपल्याकडे पुस्तक मास्तर लोक वाचत नाही पुस्तक. आता ते पुस्तक वाचत नाही तर ते काय विद्यार्थ्यांना, म्हणजे मी तेच म्हणतो परत की मास्तरांमध्ये ऑरा असायला पाहिजे, ऑरा. आणि तो ऑरा ज्ञानाने येतो. किती लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांना फ्रेंच अवगत होती? फार कमी लोकांना माहिती आहे. बाबासाहेबांना फ्रेंच सुद्धा येत होते. 2 वर्षाच्या कालावधीत बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 58 कोर्सेस केलेले आहेत. 58. आपण 16 कोर्सेस 2 वर्षात करत करत आपले विद्यार्थी म्हणतात जास्त वर्कलोड होऊन गेला. आणि त्याच्यात जर्मन आणि फ्रेंच समर कोर्सेस करायचे बाबासाहेब तिथं. का बरं? तत्वज्ञानाचे विषय त्यांनी जाणीवपूर्वक घेतले आणि त्यांचे जे गुरु होते तिथले जॉन ड्यूई हे तत्वज्ञ आहेत मोठे. आपल्याकडे तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञ म्हणजे काहीतरी सब समस्या का हल एक लोटा चल. म्हणजे मी लोकसत्तामध्ये जे लेख लिहितोय ना, 2 प्रकारचे अभिप्राय येतात. जो उच्चभ्रू समाज आहे की ज्यांच्या कमरेला किल्ल्या होत्या ते असं काहीतरी असं वाटतं की फार त्यांना आनंद होतोय. आणि जो बहुजन समाज आहे तो म्हणतो की दादा डोकाना परत घेतो. ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं अनुकरण किती करतो आपण. म्हणजे मी सांगतो की बाबासाहेब ज्या समाजातून येतात त्या समाजात ज्ञानाचा प्रचार प्रसार सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात होतो. आणि ज्या समाजातून महात्मा फुले येतात किंवा मी येतो तो समाज जोपर्यंत प्रबुद्ध होत नाही तोपर्यंत ह्या देशाला भविष्य नाही. कारण तो बहुसंख्य समाज आहे आणि तोच या विषमतावादी विचारसरणीचा वाहक आहे. म्हणून जिथं शक्य असतं तिथं मी जाती अंताचाच आग्रह धरतो आणि धरत राहील. आणि जो जाती अंताचा आग्रह धरणार नाही त्याच्यासोबत मी जात पण नसतो.
म्हणून जेव्हा जातीच्या आधारावरती संघटना बनतात आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की हे अस्तित्वात असणारी विषमता मोडण्यासाठी ती संघटना आहे, परत दुसऱ्या प्रकारची विषमता निर्माण करण्यासाठी नसायला पाहिजे. जर तसं असेल तर आपल्याला बाबासाहेब आणि महात्मा फुले समजलेले नाहीत. जाती आधारित संघटनाचं दृढीकरण जातीचं दृढीकरण करण्यासाठी नव्हे, त्या जो ऐतिहासिक जो अत्याचार झाले, ऐतिहासिक जे अवमूल्यन झालेलं आहे त्याला ठीक करण्यासाठी तात्पुरती ती संघटना असायला पाहिजे. पण त्याचं जर ते दृढीकरण जो असेल आणि त्याच्यात अस्मिता तयार होत असेल जातीवाचक, तर मग आपण परत बाबासाहेबांपासून परत तिकडे चिपळूणकरांकडे सरकतोय असा अर्थ होतो. कारण हा जो विषाणू आहे जातीचा विषाणू याने असं क्वारंटाईन करून टाकलेलं आहे आपल्याला की आपल्याला एकमय होताच येत नाही. प्रामाणिकपणे आपण एकमय होतच नाही. आपण नेहमी संशयाने पाहतो दुसऱ्याकडे. भारतीय समाजात एकमेकांकडे संशयाने पाहण्याची ही उपजत गुण असेल कदाचित, कारण तो ह्या विषाणूमधून येतोय. म्हणून जो सध्या जो प्रकार चालू आहे की मी सावित्रीबाई फुलेंवरती जो एक फार जुनं कारण नाहीये, ते दगड धोंडे फेकणं फार नजीकचं आहे, ते पण तुम्ही मान्य करायला तर पुढे जाऊन काय करणार आहे की नाही सावित्रीबाई फुलेंवरती जे दगड धोंडे फेकत होते ते तर भव्य दिव्य ऋषी होते, ते त्यांची सत्व परीक्षा पाहत होते, असं पण ते कथा रचतील. अरे यांचं अशाच कथा रचलेल्या आहेत. यांच्या जर कथांचं स्वरूप पाहिलं तुम्हाला, हो बरोबर कोणीतरी महान पुरुष महान ऋषी असेल, त्यांनी फक्त परीक्षा घेत असतील सावित्रीमाईची, कारण सावित्रीमाई पण अवतार आहेत असं म्हणायला सुरुवात केली त्यांनी. आपण आपल्या जे सगळे जे परिवर्तनवादी चळवळीतले जे माणसं आहेत त्यांना माणसं म्हणूनच आपण स्वीकार करायला पाहिजे. त्यांचं दैवीकरण करणं म्हणजे परत चिपळूणकरांकडे जाणं. हे चिपळूणकर लई खतरनाक कारभार आहे. मित्रांनो, मी उत्स्फूर्तपणे प्रांजळपणे काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. खरं तर मी व्याख्याता नाही, मी आधी सुद्धा नमूद केलेलं आहे, पण मला जिथं शक्य आहे तिथं मी माझ्या पद्धतीने विचार मांडतो आहे. आणि विचार मी मांडण्यापेक्षा एवढ्या संख्येने लोक एकत्रित येणं ते एकमेकांशी जी चर्चा करतात त्याचं एक वेगळं मूल्य असतं. मला ऐकायला येणं हे दुय्यम आहे, पण एकत्रित हा अवकाश तयार होणं, तो अवकाश एका विधायक समाज निर्मितीसाठी विचार बाळगणाऱ्यांनी एकत्रित येणं हे फार महत्वाचं आहे. आणि हेच प्रयत्न, आणि मी म्हणतो की विदर्भात ज्या पद्धतीने जमिनीवरती परिवर्तनवादी मित्र काम करतायत हे खरंच फार महान कार्य आहे आणि याच्यासाठी फार प्रयत्न घेतायत तुम्ही. हे फार सोपं नाही. आमच्या खानदेशमध्ये ते होताना असं खानदेशाचा पुढाकार होता एकेकाळी, डाव्यांचा गड होता खानदेश. सध्या संघाच्या नादी लागलेला सगळ्यात म्हणजे पहिले जो संघाच्या याच्यात नंबर येतो आमचा खानदेशचा येतो. पूर्ण महाराष्ट्रात माझ्या कार्यक्रमात कुठेही गदारोळ झाला नव्हता. पहिला गदारोळ झाला खानदेशमध्ये. काय विषय काहीतरीच मांडत होतो मी आणि तो आला की तुम्ही नकारात्मक काय, त्याला सुद्धा अर्थ माहिती की नकारात्मक या शब्दाचा अर्थ काय होतो. शाखेत जेवढं सांगितलं तेवढं बोलतात ते. फक्त जायचं कोणी काय बोलणार तुम्ही नकारात्मक काय म्हटलं, तुला तरी कळतं काय, त्यात आयराणी समजवलं. म्हटलं काय समजायचं तुला. त्यांनी काय करून ठेवलंय की त्याने जेएनयूची फार नकारात्मक प्रतिमा करून ठेवलेली आहे सोबत. जे जेएनयूचं फार वेगळंच आहे आणि काही बोला तुम्ही, ते म्हणा तुम्ही नकारात्मक काय, तुम्हाला आमच्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसत नाही का. अरे तुम्हाला पण या शब्दांचा अर्थ कळत नाही. तुम्ही बुद्धिविरोधी लोक आहात. जे बुद्धिविरोध हा तुमचा म्हणजे तुमच्या प्रचार यंत्रणेचा मूलभूत गाभा आहे. तुम्हाला बौद्धिक चर्चा करता येत नाही, जरी तुम्ही बौद्धिक माहिती नाही काय चालतं तुमचं तिथं. हा जो प्रकार आहे. म्हणून यांनी काय केलेलं की मी प्रत्येक कार्यक्रमात माझा आग्रह कधीही समाजात तेढ निर्माण व्हावं का द्वेष निर्माण कधीच नसतो, कारण ते आपली विचारसरणीच नाहीये. तोंडा मारलेला आहे. याच्यात काय आलं, काल परवा मी म्हणजे दाखला दिलेला आहे मोठ्या प्राच्यविद्या पंडितांचा, पण मला खासगीत एवढे ट्रोल करण्यात आलेले असे मेसेजेस आलेले आहेत. आणि जे यांना प्रवृत्त करतात ते कधीच दृश्य होणार नाही. दृश्य होणार हे माझ्या जातीचे असतील, मी तुम्हाला लिहून देतो. माझ्या कार्यक्रमात गदारोळ निर्माण करणारा हा तिकडचा शेतकरीच होता आणि त्याचे आई त्याचे आजोबा पूर्ण खानदान काँग्रेसमध्ये पण गेलं होतं. असा महान काँग्रेस होता एकेकाळी.
म्हणजे काय तुम्ही काम, जे लोक काँग्रेसमध्ये मोठमोठी लोक होती ना, जी सगळे आता तिकडे त्यांनी सगळं साम्राज्य तिकडे विलीन करून, साम्राज्य नव्हे संस्थानिक विलीन करून घेतली, ते काँग्रेसच्या काळात कधीही ट्विटरचा वापर करताना दिसायचे नाही. आता काय ट्विटरचा वापर करतायत? कारण तो संघ आहे, तो विचारसरणीसाठी सगळ्यात प्रथम काम करतो. हे काँग्रेसवाल्यांनी तुम्ही बॅगा पोचवा तिथपर्यंत, तुम्ही काम करो नाही करो असाही तो मुस्लिम दलित वगैरे आम्हाला तर मतदान करणारच आहेत. ते आपल्या सारख्यांच्या प्रबोधनावरती ते फुकटचं ते त्यांनी संस्थानिक उभं करून बसलीत आणि किंमत मोजतायत आज. त्याची किंमत, कारण त्यांनी फक्त किती बॅगा पोचतायत दिल्लीत त्याच्यावरतीच लक्ष दिलं. अशी कितीतरी काँग्रेसी मी ओळखतो की ज्यांनी कधीच पुरोगामी चळवळीसाठी जमिनीवरती प्रयत्न केले नाहीत गेल्या 20 वर्षात. ते आता भाजपा दिन है और हम, अरे तू मुख्यमंत्री होता रे, लाज वाटते का तुला? तू काँग्रेसचा मुख्यमंत्री होता. तो एवढं अधपतन झालेलं आहे आपल्या समाजाचं, एवढे मूल्यहीन झालेलो होतो आपण. आणि हे तिकडचे टुकार माणसं आम्हाला ज्ञान, अरे बाबा तिथं काय, तिथं तुमचं आयुर्मान काय, तिथं स्त्रिया 8 वाजेनंतर बाहेर पडत नाही. यूपी बिहारमध्ये, लखनौमध्ये मी राहिलेलो, स्त्रिया 8 वाजेनंतर बाहेर दिसणार नाही. ज्या समाजात स्त्रिया सुरक्षित नसतील ते इकडे म्हणतात की सब समस्या का हल आणि लोटा जल वगैरे. आधी तिकडे काहीतरी करा, दिवे लावा, मग आम्ही पण मानू ना. मग इथं जो बसलेले आई बहिणी माया जे आहेत त्यांना कळायला पाहिजे की ही लोक, ही गँग जिथून येते तिथल्या समाजाची समृद्धी किती आहे, समृद्ध आहे की दरिद्री समाज आहे, हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना. आपण पण पाठवतोय. म्हणून त्या ज्या चिकाटीने 100 वर्ष लागले त्यांना, हे जे महात्मा फुलेंचा जो असर होता ना, प्रभाव, तो एवढा टिकून राहिला की त्यांनी की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना छेद देण्यासाठी 100 वर्ष कष्ट घेतलेत लोकांनी. चोर वाटेने सत्तेत आलेले आहेत. असं काय असं ताट मानेने नाही आलेले, ते चोर वाटेने आलेले. आणि प्रतिक्रांतीचे आपण दिवस पाहतोय आणि त्याच्यासाठी आपलेच राजकारणी जबाबदार आहे. आणि प्रतिक्रांतीनंतर क्रांती होते हे परत परत इतिहासात तुम्हाला दिसेल, इतिहास जरी वाचला तर. जेव्हा भक्ती मुवमेंटने, जी भक्ती चळवळ, जो समतेचा वगैरे जो आध्यात्मिक पातळीवरती का असे ना, जे वातावरण निर्माण केलं आपल्या महाराष्ट्रात, बाबासाहेबांचं विश्लेषण आहे, त्याच्यामुळे शिवराई आपल्याला दिसली. भक्ती चळवळीमुळे शिवराई दिसली, म्हणजे समतावाद आला काही प्रमाणात. परत प्रतिक्रांती झाली आणि पेशवाई आली. त्याच्यानंतर परत महात्मा फुले आले आणि त्या प्रतिक्रांतीचा जो त्यांनी विरोध केला, जे वातावरण निर्माण झाले, मग ते पुन्हा शाहू फुले, आंबेडकर, ते मग त्याच्यानंतर मग परत नागपूरमध्ये यांनी काड्या करणं सुरू केलं. हे चालत राहणार आहे, कारण भारतीय समाजात हे द्वंद्व आहे आणि हे जास्त टिकत नाही. म्हणून मी सकाळी जे म्हटलं ते इथं पण म्हणतो, उद्या पण म्हणणार आहे की आपण जिथं उभे आहोत, आपण ज्याचा आग्रह धरत आहोत, तेच इतिहासातलं सुवर्णपान असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. अतिशय पोटतिडकीने सरांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेत. खरं म्हणजे जेवढे काही पुरोगामी विचारधारेची जी माणसं असतात तर ती नेहमीच समाजाला जागा करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु प्रश्न असा आहे की आम्ही जागं कधी होणार. मी नेहमीच माझ्या कवितेतून म्हणत असते की भल्या माणसा जागा हो, भल्या माणसा जागा हो. अरे तुझ्या भलेपणापोटी आजवर अनेक गब्बर तयार झालेत. अरे तुझ्या भलेपणापोटी नेहमी अनेक गब्बर तयार झालेत. तू काय झालास? केवळ खेळातला कच्चा लिंबू, कधी या पार्टीचा कधी त्या पार्टीचा. अरे भल्या माणसा जागा हो, तुझं अस्तित्व